तर महत्त्वाची बातमी आहे अर्थातच राजकीय। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच महायुतीमध्ये MMRDA मध्ये मोठा भाऊ राहणार असे संकेत भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत देण्यात आले। सर्वाधिक जागा लढवण्याची तयारी करा अशा सूचनाही करण्यात आल्या। लोकसभेप्रमाणे गाफील राहून चालणार नाही असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। भाजपच्या कोर कमिटीची बैठक ही गेल्या काही दिवसांपासून होतीये, त्यातच आताच्या झालेल्या सभेमधून लोकसभेप्रमाणे गाफील राहू नका अशा सूचनाच करण्यात आलेल्या आहेत आणि MMRDA मध्ये भाजप हा मोठा भाऊ असेल असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मुंबई आणि उपनगर या ठिकाणी भाजप हाच मोठा असेल, मुंबई आणि रिजन मधला आपला वाटा मोठा असेल असे स्पष्ट संकेतच यावेळेला अश्विनी वैष्णव यांनी दिलेले आहेत। मात्र गाफील राहू नका अशा सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। जागा वाटपासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। यापूर्वीच आपण पाहिलेलं होतं मित्र पक्षांनी केलेल्या मागण्या या सुद्धा मोठ्या आहेत, मात्र यावरतीच भाष्य झालेलं आहे आणि मोठा भाऊ आपणच राहणार MMRDA मध्ये हेही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, एकीकडे लोकसभेप्रमाणे गाफील राहू नका हेही सुतोवाच करण्यात आले, तर दुसरीकडे जागा वाटपासंदर्भात किंवा MMRDA मध्ये आपण मोठा भाऊ हे सांगून त्यांनी काही महत्त्वाच्या बाबी सुतोवाच केल्यात असं म्हणता येईल। प्रज्ञा, भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जे दिल्लीतून प्रमुख नेत्यांकडे जबाबदारी दिली आहे, या प्रमुख नेत्यांनी आढावा घेतला। विशेष म्हणजे आपणास माहीत आहे की मुंबई आणि ठाणे पालघर MMR जो रिजन आहे, जवळपास 42 पेक्षा अधिक विधानसभा या मतदारसंघामध्ये आहेत। यामुळे फार महत्त्वाचा विषय असणार आहे जर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला परत एकदा सरकार आणायचं आहे आणि सर्वाधिक आमदार जिंकून आणायचे आहेत, त्या दृष्टिकोनातून फोकस करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंदेंचं भलेही मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व जरी असलं तरी सर्वाधिक जागा भाजपच या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवेल अधिक अशा स्वरूपाचे संकेत आहेत आणि तशा स्वरूपाची तयारी सुद्धा करण्याच्या सूचना भाजपच्या कोर कमिटीच्या मुंबईतल्या नेत्यांना देण्यात आलेल्या आहेत। विशेषतः मतदार याद्यांचा अधिक लक्ष देणं, कारण की अनेक भागांमध्ये मतदारांचा गोंधळ MMR रिजनमध्ये झाला होता। आपणास माहीत आहे की मतदानाची टक्केवारीवर फार मोठा परिणाम झाला होता त्या दिवशी। दुसरी गोष्ट म्हणजे की या भागांमध्ये मतदान वाढवणं हा देखील एक भाजपाच्या कोर कमिटीमधला एक महत्त्वाचा विषय झालेला आहे, कारण की उत्तर मुंबई असेल, अनेक मतदारसंघांमध्ये जे भाजपाचे सगळ्यात जास्त हार्डकोर वोटर होते ते बाहेर आलेच नाहीत। तर अशा स्वरूपामध्ये गाफीलता ठेवू नका। जर विधानसभा जिंकायच्या असतील तर भविष्यामध्ये अधिक मतदार याद्यांकडे लक्ष द्या, मतदारांकडे लक्ष द्या आणि तशा स्वरूपाच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। मुंबई आणि MMR रिजनमध्ये सर्वाधिक विकास 2014 आणि त्यानंतरनं भाजपाचं सरकार आल्यावर झालेला आहे। अटल सेतू असतील, मेट्रो असतील, कोस्टल रोडला केंद्राकडनं देण्यात आलेल्या वेगवेगळ्या ज्या अडचणी होत्या त्या क्लिअरन्स असतील, अशा गोष्टी लोकांच्या मनामध्ये जाऊन आवर्जून ठासून सांगा की हे भाजपाने केलेलं आहे आणि शहरी भाग हा आपला वोटर आहे, त्या दृष्टिकोनातून अधिक फोकस करा। यातली सगळ्यात महत्त्वाची लाईन आपल्याला समजून घ्यायला हवी आहे, महायुतीमध्ये एकत्रित निवडणुका जायच्या आहेत, पण महायुतीमध्ये भाजपच सर्वात मोठा भाऊ असणार आहे। सर्वाधिक जागा लढवण्याचे संकेत देखील या बैठकीमध्ये नेत्यांनी दिलेले आहेत। पुढील काही दिवसांमध्ये परत एकदा भाजपाची बैठक होणार आहे। प्रामुख्याने सगळ्यात जास्त चर्चा असणार आहे ती मुंबईमध्ये, जिथे जिथे शिवसेनाचे एकनाथ शिंदेबरोबर आमदार गेलेले आहेत तिथे काय करणार आहेत। वरळी या भागामध्ये विधानसभेचा मतदारसंघ हा नेमकी कुणाकडे राहणार आहे, कारण की या भागामध्ये भाजप गेल्या काही दिवसांमध्ये अतिशय जोरदार तयारी करत आहे। त्या दृष्टिकोनातून सुद्धा फार महत्त्वाच्या काही घडामोडी पुढच्या काही दिवसांमध्ये घडणार आहेत। तुर्तास महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक जास्त जागा लढवेल तशा स्वरूपाचे संकेत आणि तशा स्वरूपाच्या तयारी करण्याच्या सूचना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती NDTVला उपलब्ध होतीये। नक्कीच MMR रिजनवरती आता चांगलंच लक्ष आहे भाजपचं, हे मात्र स्पष्ट झालेलं आहे, अधोरेखित झालेलं आहे। पुन्हा एकदा तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।